झाली पाहिजे, संजय गायकवाड, संजय शिरसाट, बाबाराव लोणीकर, संजय राऊत अशा प्रकारचे जे वाचाळवीर आहेत, हे वाचाळवीरांना लगाम घालण्यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत आणि मुद्दा म्हणून क्रांती चौकामधून याची सुरुवात केलेली आहे। याचा शेवट आम्ही मुंबईला करणार आहोत। आंदोलन स्वरूप अशा प्रकारचे काय, यामध्ये रमी खेळले, बॉक्सिंग खेळले, चड्डी बन्यान करले आणि याला बक्षिसाचं वितरण करत असताना चड्डी बन्यान आणि जे जिंकल त्याला शेतकऱ्याकडून 200 फटके आणि जो हरेल त्याला 300 फटके देण्यात येतील। अशा प्रकारची जी आधुनिक अशा आमची असल्या प्रकारची ही स्पर्धा आहे। बक्षे खाले शेतकरी हा आषाढ घेऊन आलेला, आसूड घेऊन आलेले आहेत। परत आमची स्पर्धा होणार आहे। आणि याचे परीक्षक म्हणून गोपीचंद पडळकर, जितेंद्र आव्हाड, जितेंद्र आव्हाड, संजय राऊत, संजय गायकवाड, संजय शिरसाट हे करणारे यांचे पक्ष यांचे परीक्षक हे परीक्षक या ठिकाणी आपण मांडणार आहोत। विधान भवनाचा राडा केला, विधान भवनाचा आखाडा केलेला या लोकप्रतिनिधींना स्पर्धा घेतलेल्या आहेत। याचा आम्ही बक्षीस वितरण मुंबईला करणार आहोत। मुंबईला विधान भवनासमोर याचं बक्षीस वितरण करणार आहोत। त्याच्यासाठी हा आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत। शेतकरी आमचे यांना फटके मारतात। अशा प्रकारचे आमदार आम्हाला नको। हे आमदार आमच्या या आमच्या कुठे कामाचे संजय अशा प्रकारचे आंदोलन आम्ही या स्पर्धा राज्य ऑफिस स्पर्धा या स्पर्धा कर्जमाफी विधान भवनामध्ये आज कोणी रम्मी खेळतोय,
कोणी त्या ठिकाणी बॉक्सिंग खेळतंय, कोणी एकमेकांना मारामाऱ्या खेळतंय. आज जर खऱ्या अर्थानं बघितलं गेलं तर महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकरी हवालदिल झालेला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यावर भारतातील सगळ्यात जास्त कर्ज आहे. महाराष्ट्रातील शेतकरी सगळ्यात जास्त आत्महत्या करतोय आणि शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व करायला गेलेला मंत्री त्या ठिकाणी विधान भवनामध्ये रम्मी सारखा गेम खेळतोय. हे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्याचं दुर्दैव आहे. आज शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव दिला जात नाही. आज शेतकऱ्यांना युरिया खत सारखं खत वेळेवर मिळत नाही. हे सगळे असंख्य प्रश्न असताना या ठिकाणी मंत्री त्या ठिकाणी आखाडा करताय. म्हणून त्या आखाड्याचा निषेध करण्यासाठी हे आज हे प्रतिकात्मक या ठिकाणी आंदोलन केले. आज शेतकरी आसूड घेऊन मैदानात आलाय. आजचं एवढंच सांगणं आम्हाला आपल्या माध्यमातून की जर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली नाही, येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव जर मिळाला नाही तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये या सरकारला या चापकाने फटके दिल्याशिवाय महाराष्ट्रातील शेतकरी शांत बसणार नाही. आमदार संजय गायकवाड यांनी गरीब कर्मचाऱ्यांची मारहाण केली होती, तो एक मुद्दा झाला. आणि कृषी मंत्री कोकाटे जे आहेत, माणिकराव कोकाटे, पवित्र सभागृहामध्ये त्यांनी 22 मिनिटं रम्मी गेम खेळून शेतकऱ्यांची अवहेलना केलेली आहे. अशा मंत्र्यांना कृषी मंत्री पदावरून पायउतार करून क्रीडा मंत्री करणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे, शेतकऱ्यांचा अपमान आहे. अशा मंत्र्यांना घरी बसवलं पाहिजे. शेतकऱ्यांचे भार हाल अपेक्षा चाललेला आहे. शेतकऱ्यांनी जवळजवळ 94,000 सौर ऊर्जा पंपासाठी अर्ज केले होते. त्यामधून 28,000 प्राप्त झाले आणि फक्त 2,699 शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप दिलेले आहे. सरकारने म्हणलं होतं अन्नदाता बनेल ऊर्जादाता, पण त्या शेतकऱ्याला तुम्हाला 94,000 अर्जापैकी फक्त 2500 लोकांना सौर ऊर्जा दिलेलं आहे. मग शेतकरी कसं काय अन्नदाता ऊर्जादाता बनेल? सरकारची सबसेल ही तुम्हाला सांगतो मी अपेक्षा आहे. त्यानंतर दुसरं असं या 3 महिन्यामध्ये 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे. या सरकारला शेतकऱ्याला सहकार्य करण्यासाठी पूर्णपणे अपयश आलेलं आहे. दुसरी गोष्ट, आज शेतकऱ्याच्या खरीप हंगामामध्ये युरिया खत मिळत नाही. शेतकरी दारोदार भटकत आहे आणि हे सरकार त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. हे सरकार विधानसभेमध्ये जाऊन रम्मी खेळताय. आमदार गवळसनी ढिगारा घालतायत. त्यामुळं आम्ही शेतकरी आता चिडून आणि आज इथं येऊन त्या आमदाराला प्रतिमा फटके दिलेले आहे. हे जर आता नीट नाही झाले तर पूर्ण शेतकरी आसूड आणि हे रुग्ण आहे, शेतकऱ्याचा मेन रुग्ण आहे. शेतकरी रुग्ण घेऊन हातामध्ये शेताची करतो, पण हे रुग्ण आता काढून आणि या मंत्र्याला आणि आमदाराला फटके देण्यासाठी रुग्ण आणलं नाही. झालं तर आपण कोणतं पाऊल उचलणार? मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही सर्व शेतकरी विधान भवनामध्ये आसूड घेऊन आणि तिथं मोठं आंदोलन करणार.